नमस्कार. बाजीगर ढाबळीचा राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण औंधमध्ये आलो आहोत भाऊ गायकवाड यांच्या ढाबळीवरती. आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण आज आपण लाईव्ह लढती बघणार आहोत आणि लढत झाल्यानंतर भाऊ गायकवाडांची सविस्तर मुलाखत आपण बघणार आहोत. तुम्ही आमच्या औंध गावात आल्यामुळे संपूर्ण औंध गाव बाजीगर संघटना व औंध गावामधील सर्व बाजीगरांच्या वतीने तुमचं मी प्रथम औंधमध्ये आल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग. तर आपण आता हवेची कबूतर बघणार आहोत, आधी लढत बघणार आहोत. या.
भाऊ नमस्कार. नमस्कार. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सगळ्यात सुरुवातीला तुमची ओळख करून द्या. मी भाऊ गायकवाड, औंधगाव या ठिकाणी रहिवासी आहे. मी पूर्वीपासूनच माझं हे गावच औंधगाव आहे. तेव्हापासून मी जरा लहान असतानापासूनच मला कबुतरांची थोडीशी आवड असल्यामुळे मी त्या कबुतरांच्या आवडीमुळे मी त्यांच्याबरोबर आजपर्यंत आहे. आता माझं वय 60 वय. तुमचा जन्म औंधगावचा प्रॉपर माझा जन्म औंधगावच, प्रॉपर मी औंधगावचाच. आणि तुमचा व्यवसाय काय आहे? मी पुणे महानगरपालिकेमध्ये सर्व्हिस करत होतो. आत्ताच मी रिटायर झालोय. आणि बँकेचं एक माझ्याकडे कलेक्शन आहे, बँकेचं एक करतो मी. ते सर्व करून मी कबुतरांमध्ये असतो. आणि हे नर्सरी वगैरे तुमचं काय व्यवसाय? ही आमच्या मित्राची आहे नर्सरी. बरं. हा, आम्ही फक्त बाकी कबूतर. मग हे जे शौक आहे तुम्हाला, गाय दिसताय तिथं? हा, गायी आहे, कोंबड्या आहेत, कबूतर आहेत, सर्व काय प्रकारचे सर्व इथं आहेत. थोडंसं गाव पण आपलं जतन करून ठेवले आम्ही. हे जे बैल दिसताय ते शर्यतीचे आहेत का आपलं शौक म्हणून? आहेत, 2 शर्यतीचे आहेत, पण असेच ठेवले आपले की शौक हा. म्हणून. आता नवीन नवीन लोकांना नवीन नवीन शौक आहेत. बरं. पूर्वी बैलांचा नुसतं बैलगाडी होती, पण आता बैल रेस मध्ये पळतात. त्याच्यामुळे आता सर्वांना तेच चालू आहे म्हणून आम्ही 2 बैल ठेवलेत. मला सांगा, लहानपणी सुरुवात कधी केली तुम्ही कबूतर पाळण्याची? मी 6वी-7वीला असतानाच थोडा कबुतराचा थोडासा नाद असल्यामुळे तेव्हापासूनच मी येत आजपर्यंत मी त्याच्यामध्ये जाईल. सुरुवातीला कुठे होती ढाबळ तुमची? तिकडे गावात गावठाणामध्ये माझं घर आहे, बरं. त्या घराजवळच होते. म्हणजे लहानपणापासून? लहानपणापासून कबुतरच. आणि याच्यातला तुमचा वस्ताद वगैरे कुणाकडे शिकला, कसं? असं काय म्हणता येत नाही, आपणच हळूहळू शिकलो. आमच्या बरोबर माझ्याबरोबर लहान असतानापासूनच माझ्याबरोबर ते असंच शिकत 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 गेले सगळे. सध्या आपल्या हवेची किती आहेत कबूतर आपल्या? जवळजवळ 150 ते 200 कबूतर हवेचे टोटल हवेला चालतात. चालतात. आणि जास्त करून मला हे जातवान कबूतर दिसत हा. आहे. रेसर कमीच आहे त्याच्यामध्ये. तर पहिल्यापासून तुम्हाला जातवांचा शौक आहे? जातवांचेच सगळे होते पहिल्यापासून, जातवांच कबूतर होते आणि सगळे कलर होते पहिल्यापासून. त्यावेळेस कलरचा थोडासा शौक असल्यामुळे सगळे कलर होते. आणि जास्त रेसर वगैरे काय नाही ठेवली तुम्ही? रेसरचा तो थोडा वेगळाच फंडा आहे. ते रेसर करणारे थोडे वेगळे असतात, त्यांना ते हवा नाही लागत. आमचा शौक असा आहे की धरपकड झाली पाहिजे, लढत झाली पाहिजे, कबूतर लांब गेली पाहिजे, लढत घेऊन आली पाहिजे. हा आमचा शौक आहे. बरं, आता आपलं रुटीन कसं असतं रोजचं सकाळचं? म्हणजे रोज सकाळी, आता ऊन जास्त आहे असल्यामुळे थोडंसं मी सकाळी लवकर घेतोय, 7:30 वाजता सोडतोय. आणि इतर वेळेस 9:30-10 थंडीच्या म्हणजे हवेच्या वेळेस त्या टायमिंग मध्ये तसं. आता सगळे पट्टे चालू आहेत त्याच्यामुळे 7:30 वाजता सोडतो. साधारण सकाळी हवा किती तास करतो? तरी आता 1 ते 1.5 तास चालते सगळी सकाळी हवा. आणि आता उन्हाळ्यात काय रुटीन आहे कबुतरांचं? धान्यात बदल करता? धान्यात बदल करतो नेहमी. आता उन्हाळ्यात उन्हाळा लागल्यामुळे ज्वारी, गहू, बाजरी बंद करतो. बरं, मला एक सांगा, आता एवढे तुमच्याकडं सगळे लढती कबूतर आहेत, तर कबूतर निवडताना हा कसा ओळखायचा की हा कबूतर लढत आहे किंवा चांगला आहे? तुमचा काय अभ्यास काय आहे तुमचा याच्याबद्दल? नाही, ह्याच्यामध्ये आता काय, काही रेसरांचे ते डोळे, त्याचे बॅलेन्स बघतात, तसं आपल्याला ह्याचं बघता येत नाही. जे आई वडील काय कसल्या क्वालिटीचे आहेत त्या पद्धतीने ते, त्याच्यावर आमचा विश्वास असतो की हा पट्टा पाडणार नाही बा, हा लढणार. बघून कितपत आपल्याला अंदाज येतो की हा कबूतर लढेल किंवा असं काय? येत नाही का? लढल्याशिवाय कळत नाही? नाही, लढल्याशिवाय कळत नाही. लढला की पहिले तो आपल्या घरी येतो. त्याला आपलं घर माहिती असलं की मग काय प्रॉब्लेम नाही. अरे हा लढला बरोबर घरी येतो. हा राहिला की आपण सांगू शकतो की अरे हा बसणार या. जे नवीन डाबळ करणारी जी मुलं आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कबूतर निवडायचा कसा आपल्या डाबळ्यासाठी? समजा सुरुवातच असे बरेच प्रश्न येतात मला की नवीन कबूतर निवडायचा कसा आपल्याला जातवांमध्ये किंवा? त्याचा चेहरा, त्याचे डोळे, त्याचा रुबाब, त्याच्यावरूनच तो समजतो की अरे हा कबूतर क्वालिटी आहे, हा चालेल आपल्याकडे किंवा राहील आपल्याकडे. नवीन मुलांना समजा खरेदी करायचं असेल तर असं खात्रीने एखाद्या डावळीवरती जाऊन लढत्या जातीचा कबूतर घ्यावा लागत असेल ना? हो, बरोबर आहे, तसंच पाहावं लागतं. शक्यतो अनुभवाशिवाय मला नाही वाटत. पण तरी पण त्या कबुतराच्या रुबाबावरून, त्याच्या चेहऱ्यावरून समजतं की अरे हा जसं आहे. हा, काही जे आहेत ते इकडून तुमच्याकडून माझ्याकडे, माझ्याकडून दुसऱ्याकडे, तिसऱ्याकडे 4 ढाबळी फिरून आले, ते कबूतर असे फ्रेश राहत नाहीत. ते आता तुमचा कबूतर दिसताना सगळा फ्रेश कबूतर आहे, कुचमलेला एवढं ऊन असताना, तर तुम्ही उन्हाळ्यात त्याला म्हणजे काय काळजी घेता? काय दिलं पाहिजे आता त्यांना? मी आता सब्जेचं पाणी, तुम्ही आता पाहिलं तर सब्जेचं पाणी आता चालू केलेलं आहे. त्यांना आठवड्यातून एकदा वायमरल, ली50 हे सगळं कंटिन्यू चालू ठेवतो. त्याच्यामुळे ते कबूतर आजारी होत नाही. परत त्यांना जंत होतं, काही जमिनीवर असल्यामुळे जंत होतात त्यांना, तर मग त्यांना 3 महिन्यांनी परत त्यांना जंताचं औषध देऊन सगळे जंत पाडून घेतो. त्याच्यामुळे कबूतर काय फ्रेश राहतो. मला तर सांगा की टेरेस तुमचं जमिनीवरती आहे, सगळा मातीत कबूतर आहे, तर जमिनीवरचं आणि टेरेस मध्ये काय फरक पडतो ना? कॅल्शियम थोडं जमिनीतून जास्त मिळतं कॅल्शियम यांना. आता आमच्याकडे जोडे आहेत, 30 ते 40 जोडे आहेत.
तर आमच्याकडे एवढं प्रोडक्शन जास्त होतं, तेवढं फास्ट होतं. तसं टेरेसवर तुमच्याकडे होणार नाही. तुम्ही फक्त कप्प्यामध्येच ठेवता. आमच्याकडे तसं नाही, आम्ही सोडतो बाहेर, बंद करतो, आत ठेवतो, बाहेर सोडतो. जमिनीवर थोडं लवकर वाढतात. लटकीचा कबूतर जमिनीवरचा आणि टेरेसवरचा काय फरक पडतो? फरक पडतो ना, जरा टेरेसवर असला की जरा तो खाली जमिनीवर नसतो ना, हा, वरती वर बसतो त्यावेळेस तो त्याला आरामशीर वाटतो, पण खाली जमिनीवर बसताना तो असा बसतो. अच्छा. जमिनीवर खाली उतरायला थोडासा त्याला हे होऊन जातं. हा. तर मला सांगा, तुमच्या दृष्टीने चांगला कबूतर कोणता आहे की किंवा हा कबूतर चांगला आहे, तर तिथे काय गुण वैशिष्ट्य वाटतात तुम्हाला की बघून? धुंदे बबरे हे म्हणजे अच्छा. हा पहिल्यापासून त्यांची आहेच म्हणजे ते आणि तुम्हाला जास्त शौक कुठल्या कलरचा आहे कबुतरांचा? तांबलपोटे, काळे दह्यर, हे सगळे आता दिसताना मिक्स दिसत आहेत कबूतर, सगळे कलरचे. ते काय कलरचे. हे आता आमच्याकडे 2 ते 3 जण आहेत. आता ह्याची आवड वेगळी, दुसऱ्याची आवड वेगळी, त्यांच्या आवडीप्रमाणे ते जोडे करतात. मी जोडांमध्ये जास्त हे करत नाही, पण मग हेच दोघं लक्ष देतात. आता लडकीचा कबूतर म्हणलं की सगळ्यात खेळ तो धान्यावरती असतो. धान्य किती द्यायचं, तर तुम्ही कसं आता एवढे कबूतर आहेत जवळजवळ 100, त्याचं माप कसं काढता तुम्ही कबूतर? माप आहे ना आपल्याकडे, त्या मापावरतीच टाकतो. सकाळी जरा फुल करतो, संध्याकाळी छोटं थोडंसं एक माप टाकायचं, फक्त पाणी बिले की आपले बंद. धान्यात कसं असतं, कमी जास्त झाल्यावर काय फरक पडतो? पडतो ना, कमी जास्त झाले की पडतात ना कबूतर. पट्टे असतात ना, मोठे नाही पण पट्टे असले की जरा थोडी गडबड होती थोडी. तर मला एक सांगा, कबूतर पडतो म्हणजे चांगल्या आपल्या खात्रीचा पण कबूतर कधी कधी पडतो, हा, पण त्याच्यामुळे त्याचं कारण काय असतं? त्याला काय होतं, त्याला आजारी असलं ते लक्ष देत नाही आपल्याला. पटकन सकाळी सोडतो आपण, ते बघत नाही पण त्याच्याकडे. काही त्याच्या अंगावरती काही माशा असतात बारीक, चावून त्याला हे होतात, किंवा तो कुचमला, त्याला थंडी ताप आपल्यासारखंच त्याला सुद्धा सर्व होतं. ते लक्ष देत नाही आपल्या. तो मग थोडासा कमजोर असला की तो दुसरीकडे जाऊन बसतो, आणि थोडी ताकद राहत नाही त्यात, तो वीक जायला असतो. तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे की कधी कधी असं होतं की एकदम खात्रीचा आपला कबूतर आहे तर तो पडतो कधी कधी, तर असं कधी झालंय का आणि त्याचं कारण काय होतं का असं कधी? नाही असं नाही झालं अजूनपर्यंत, तरी नाही झालं. म्हणजे जो लढतीचा चांगला ब्लड लाईन आहे ते कधी तुम्हाला धोका नाही कधीच नाही. 1 वर्ष लढलं की पुढच्या वर्षी त्याचं काही टेन्शन नाही राहत. अच्छा. बिंदास आपण त्याला लढू. बिंदास आता हे उडतात सगळे, हे पुढच्या वर्षी बिंदास सकाळपासून चालू. तर कबूतर आपण पाळतो बऱ्याच वर्ष, पण त्यांचं आजार पण त्याला बरेच गोष्टी असतात. तर सगळ्यात कॉमन जास्त आजार होणारा कुठला आहे कबुतरांना? त्याला सर्दी जास्त होती त्यांना, म्हणजे सर्दी आजाराने जास्त मरतो कबूतर. हा, त्याच्यामुळे काय होतं आपल्याला लक्ष देत नाही, पण त्याचं नाक एकदम जाम होऊन जातं सर्दीमुळे. ती कबूतरला सर्दी कव्हर करण्याचं काय करतो? त्याला आपल्या छोट्या मुलांचीच औषध आपण त्याला युज करतो. म्हणजे आपल्या छोट्या काळजी आपण कुठली घेतली पाहिजे? स्वच्छता पण पाहिजे आपल्या संपूर्ण डावळीमध्ये, स्वच्छता हवी. मला एक सांगा, आता कबूतरबाजी हा जो खेळ आहे त्याच्याबद्दल जे सामान्य लोक आहेत त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे वादविवाद आहेत की हा तसा खेळ पूर्वी खूप बदनाम होता आणि आता सुद्धा काही लोकांना त्याच्याबद्दल चांगला विचार आहे. तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, तर तुम्हाला काय वाटतं की हा कसा आहे नाद? नाही, हा नाद आपल्या ह्याच्यावरती, आपण कसा आत्मसात करतो त्याच्यावरती हा नाद आहे. तुम्ही जर सारखे त्याच्यामुळे भांडणं करत बसलं तर मग तो नाद खराब आहे. एखादा बोलून दे, जाऊन दे, ऐकून घ्यायचं, थोडं या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून टाकायचं. कारण ह्याच्यामध्ये वादविवाद खूप होतात. कारण समोरच्या पार्टीवाले वेगळे वेगळे बोलतात, आपण वेगळं बोलतो. ते बोलायचं नाही, जाऊन दे, काय करायचं कर बाबा, तुझ्या मनाने होऊन दे. आता पूर्वीच्या काळी जास्त, आता भांडणं मला नाही वाटत की एवढ्यात आता कमी झाली. तो काळ कुठला होता की तुम्हाला आठवतंय की त्यावेळेस खूप भांडणं मारामाऱ्या, कबूतर एक धावळ म्हणलं की तिथं ते राडे आले, तर तो काळ कुठला होता? तो 90, 92, 93 त्यावेळेस खूप भांडणं व्हायचे. प्रत्येक डाबळीवर एकतरी खून मारे व्हायच्याच पूर्वी. आणि डाबळ म्हणले की तेच सर्व क्षेत्र होते, तसेच लोक, म्हणजे तशीच मुलं असायची. पण आता ते सगळं सुटले, आता जरा वेगळे आहेत, जरा पहिल्यासारखे नाही राहिले. आता हा खेळ कुठपर्यंत आलाय, म्हणजे की आता सध्या काय कंडिशन आहे की आता वादविवाद होत आहेत का, लोकांना त्या खेळाबद्दल चांगलं मत झालंय? नाही, आता वादविवाद होत नाही. आता थोडंसं आपल्या पुणे शहरामध्ये थोडंसं रेसरचं थोडंसं लोकांना वेळ लागले. हा, की लांबून सोडले, माझ्या घरी आले, 1000 किलोमीटर आले, 800 किलोमीटर आले, तर लोकांना बरं वाटतं. त्यात भरपूर लोक आहेत. या लढतीमध्ये थोडेसे लोक कमी जातात. आणि आता प्रत्येक ठिकाणी आता गावकी वगैरे ते कार्यक्रम आपण भरवतो, तर हे किती वर्षापासून चालू आहे? हे आता 4 वर्ष झालं आम्ही चालू केलं. पूर्वी ते भोरला असायचे, तर आम्ही भोरला इकडनं पाहायला जायचं, गावकी काय भानगडी बाबा. तर मग इथले गावातले म्हणले की आपण बी करू म्हणलं करायचं असेल तर करू, त्याला काय जावं. मग आम्ही चालू केली इथं गावकी. तुमच्या भविष्यातले काय प्लॅन आहे कबूतरबाजी? तुम्ही ब्रीडिंग पण तुमचं करताय,
हवा पण काय कबूतर जास्त जातवान ठेवायची का तुम्ही रेसरकडे जायचं किंवा असं काय? नाही, रेसरकडे जाण्याचं आमचा कल तर अजून तरी नाहीये. बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे की रेसर ते रेसरचं कसं आहे, एकदा सकाळी सोडलं की त्यांचे ते मनाने येतात, मनाने येऊन बसतात. त्यांना खायला आतमध्ये टाकलं की ते आतमध्ये जाऊन बसतात. त्यांना काय आपल्यासारखं नाही. आमच्याकडे कसं येऊन बसलं, 2 तास गेले, संध्याकाळचा 1 तास गेला, बस त्यात आनंद वाटतो. आता जो तुमचा पक्षी आहे तो टोटल घरचा आहे की बाहेरून पण? नाही, सगळे घरचे, टोटल घरचे आहेत. बाहेरचे आमच्याकडे नाही. प्रोडक्शन आमच्याकडे जास्त आहे. जोडे चांगले आहेत, चांगल्या क्वालिटीचे जोडे आहेत. त्याच्यामुळं हे करत नाही बाहेरचे जास्त. बाहेरून जो आपण खेळ आणतो तर तो सेट करून तो त्याची लढत ते चांगलं का आपल्या घरचं प्रोडक्शन असेल ते? नाही, आपल्या घरचं केव्हाही चांगलं. आपल्या घरचं तो घरचाच. बाहेरचा त्याचा कधी त्याच्यावरती विश्वास कवर ठेवणार तुम्ही? तो 2 वर्ष लढतो, 3ऱ्या वर्षी सुद्धा पडू शकतो तो. थोडं दाण्यात खालीवर झालं की तो पडू शकतो तो. त्याच्यावर ना गॅरंटी. आपला हा पट्टा एकदा उठून बसला की आपलंच झालं. म्हणजे बाहेरचे कबूतर काय 2-2, 3-3 वर्षाने बी पळून येतात किंवा पळून आपल्याकडून पण जातात. तर तो धोका असतो की आपल्याला जातात. तर तो कबूतर थांबवायचा कसा बाहेरचा काय? ते त्यांना दाण्यात थोडंसं त्यांचं तिथपर्यंत त्याची रेंज राहिली पाहिजे. त्याला भुकेने परत त्याला जाऊ शकणार नाही तो परत तेवढ्या तो अंतरावरून परत माघारी येईल. तो एवढंच त्याला ठेवावं लागतं. आता आपल्याकडे जोडे किती आहेत? जोडे जवळजवळ 38 जोडे आहेत. म्हणजे जातवांमध्येच का? सगळे चांगले, सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे जोडे आहेत. अच्छा. तर आता आपण तुमचे जोडे बघूयात आणि त्याच्यानंतर पुढचं. चालेल. बघा हे असे जोडे आहेत. आता हा बबरा आहे, हा रेसर बबरा आहे ॲक्च्युली. त्याची मादी बी रेसरच आहे. रेसरमध्ये ते हा पण क्रॉस केली, ते घरची मादी आपली. हा टॉसिंग मधला बबरा आहे तो. ग्रिझल मादी आहे का रेसर? हा ग्रिझल मादी आहे. बघा चाकण आलेला आहे बाबरा. ही आपली घरची खाण आहे. त्याचे जातवांमध्ये हे जे 5 ते 6 भाऊ आहे त्याचे. त्यांचे पट्टे हवे लागतात. हा हे ह्याचे भाऊ सुद्धा आता सुद्धा आलेले आहेत. मादी याला कुठली लावली? ती डुब्बाज मादी लावलेली एक रेसर मधली आहे. चांगला आहे तो. आता 100 किलोमीटर आलाय तू घरी. मग त्याचे प्रोडक्शन आता कापते सध्या. जातवांमध्ये एवढ्या लांबून येतात? येतात. मादी रेसर लावली. मादी रेसर आहे. त्याचे रिझल्ट काय आहे निघतात? आता बघून आता लावलाय त्याला, जस्ट आताच लावलाय त्याला. पहिल्याशी आता 2 बच्चे आहेत त्याचे. हा लोखंड दहेर आहे. ही लहान असताना मी साताऱ्याहून आणले होते, त्यातला हा आहे. हवेतला प्युअर जात हवेतला आहे हो. हा त्याला मादी काय लावली? ही घरची मादी आहे, लाल दहेर. त्याचे पट्टे पहिल्यांदा दिलेत का? आहेत ना, आता आहे ना. काय ह्या पट्ट्याला हा लोखंड दहेर त्याचाच आहे. जे आता आहेत आतमध्ये ना. हा काळा शिराजी आहे. हा धरपकड मधला आहे, समोरच्यांचं आहे. लढून जायचं रोज. त्याचे सगळे निळे शिराजी आहेत. त्याचे सगळे निळे शिराजी आहेत. पट्टी लढतात त्याची. शिराजीचा तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे शिराजी चांगले लढतात. मला पहिल्या वर्ष शिराजी आवडतात. शिराजी लढतात. 1-2 बारीक पट्टी चुकून गेले तर जातात. त्याला मादी बी शिराजीच मादी, घरची मादी. शिराजी आणि बाकीच्या रेसर बरोबर वगैरे चालतात. माझा असा अनुभव आहे, माझ्याकडे पण जुनी खाण आहे शिराजी. 2 तास शिराजी उडतात. बऱ्याच लोकांना ते वाटत नाही. नाही, ते आपल्या ह्याच्यावरती आहे. शिराजी चांगलीच क्वालिटीची शिराजी. ही मादी आहे. ही जे पट्टी आहेत ही बी घरची, ही पण लढती मादी आहे. पट्ट्यांचे काय काळा आहे पट्टा आहे? हा आता दोन्ही काळे शिराजी आहेत. काळी शिराजी तिने पहिल्यांदा दिल्यात, ते निळी शिराजी द्यायची ती. कटर मध्ये दोन्ही कटर बंद आहे. हा बी भुर्याचा जोड आहे. आत्ताच बच्चे निघले बघा. नाही, हा नाही करत. मी
तुम्ही ब्लड लाईन एका ब्लड मध्ये ब्रीडिंग नाही करत ना? नाही 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 करत, मला आवडतच नाही ते, ठेवत पण नाही आम्ही. मला दुसरेच क्रॉसच करणार आपण. त्यांना लढते खाण्याची बाहेरून न रांधताना. हा 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 हा. हे वायकर म्हणून आहेत माहीत, गणेश वायकर, हा. त्यांची मादी. ही गणेश वायकरांकडनं लहान असताना आणली होती, ते आमच्या मित्राने आणली होती. ग्रीझल आहे का? हा, रेड ग्रीझल. तिला धुंदावर लावलाय. ती बी चांगल्या क्वालिटी पट्टी आहे ती. आता अंडी घालतील, आहेत ना तिच्या हवेत. अच्छा, हवेला चालू. नर घरचा आहे का? नर बी धरलेला आहे तो. अच्छा ते चेन्नईहून एकाने आणले तेच आहे. अच्छा. चेन्नईच्या तिकडे. चेन्नईच्या जो ह्यातला आहे तो. तो तुम्हाला मग अशी म्हणतो ना मी, एक भुर्रा आणलाय बघा 3,500 रुपयाला. अच्छा. तो आहे. ग्रीझल मध्ये आहे हा, ग्रिजलमध्ये येतो. रेड ग्रीझल. त्याचा मालक अजूनही मागवतोय अच्छा. की दे आम्हाला, दे परत म्हणून. नाही, या कलर मध्ये मिळत नाही, हा कलर मिळत नाही. तो ग्रीझल मध्ये. त्याला मादी काय लावली? तशीच लावलेली त्याला. यांचे काय निघाले पट्टे? आहेत ना बाहेर, लढतीच पट्टी त्यांची. हा, कुठला आहे? हा, पुण्यातलाच आहे ना? ते तुम्हाला सांगितलं ना काय तू, हा हा. तो एक आणि हा एक. हो का, हा एक. ती माझी घरची आपली. आपण ग्रीझल मध्ये जाऊ. यांचे आहेत पट्टे बाहेर. पट्टे आहेत ना बाहेर त्यांची. हा जोग आहे, याची पट्टी आहे. त्याची मादी बंद करून टाकली, त्याला ठेवला एक थोडीशी मादी मिळेपर्यंत. हा एकटाच आहे का? हा, आता एकटा जोग आहे, याला परत मादी लावायची, परत जोगे काढायचे. ते जोगे लढतात का बरं? लढतात लढतात, सगळे जोगे लढतात. जोगे कोणाकडे बघायला मिळत नाही. हा, बरेचसे मित्र मला हा एक तर दे, एक तर दे. आणि जोडात होता का? हा, हेच पट्टीत ना बाहेर दे. अच्छा. जोड मग मादी त्याची हे झाली का? ती माझी येतं नेट देत नव्हती पट्टे. हा. आम्ही बाबरा घरचा आहे, त्याचा भाऊ त्या बाबऱ्याचा. हा, तिचे आई बाप भारी होते दोघांचे. आणि पट्टे बघा ते काय देते. आत्ताचा पट्टा आहे त्याचा. मादी अशी ह्या कलर मध्ये का? आणि माझी भुर्री आहे. या कलर मादी. जातवांमध्ये हे कलर शक्यतो कमीच मिळतात. ही माझी. जातवांमध्ये आहे ना? हा, ही वायकरांकडची मादी, तिचे पट्टे आहे. 2-2 ठेवून त्यांचे लागलेले. त्याच बाबऱ्यांची बहीण आहे, ही धुंदेबरी आहे ना. आणि तो धुंदा बघा, जुना जातवान तुम्ही म्हणता ना, जुन्या खाणीतला आहे का हा? हा एकदम जुन्या खाण्यातला, लहानपणापासून लढायचा. अच्छा. हा. म्हणजे खूप कमी लोकांकडे ते आहे. हम्म. किती वर्षाचा आहे हा जवळजवळ एक 15 वर्षाचा असतं ना. एवढा अजून आहे? हा, अजून चालू आहे अंडे बच्चे? अंडी बच्चे चालू आहे अजून. सगळे चेडे धुंदे सगळे ह्याचे आहेत ते. बरंच वय आहे. हा, याची पट्टी आता हवेला आहे. हवेत ना, आहेत ना. जोडे बाहेर वगैरे कधी सोडतात? आता हे बंद केले की बाहेर. अच्छा. बरेच लोक दुपारी बाहेर असतात. अच्छा. काळ्या लेरचा जोड आहे, काळी मादी आहे. दहीर शक्यतो बघायला मिळत नाही. त्याचे हवेला आहेत ना दहीर? पट्टे सगळे आहेत ना, काळे चिरपरे, काळे दहीर सगळे ह्याचे पट्टे आहेत. त्याचे पट्टे पडत नाही बघा. अच्छा. हा बी लढता आहे आपला. हा. हा एक बाबरा आहे रेसर. हा आपण त्या पाचशे 150ला सोडला होता त्यांनी, अच्छा. तो धरलेला आहे. त्यांना मी ज्याचा माल की त्याच्या मालकाला बोललो की तुम्हाला घेऊन जायचं घेऊन जा. अच्छा. ते म्हणजे नको, पडला की घेत नाही. मग त्याच्याकडे आपण आपण त्याचे प्रोडक्शन करतो. त्याचे आहेत पट्टे काय? त्याचे पट्टे आहेत ना बाहेर, लढते. बबरे चांगले लढतात. अच्छा. ती माझी बी रेसर मधलीच, क्रॉस मधलीच दिसला, चांगली माझी ती पण. लढते खाणीचं. हा, ही बी लढती गाणी. मादी इकडे विषराची माझी. ते पट्टे बारके अजून. हां हां. तुमचं शिराजीचा काय अनुभव आहे? शिराजी शिराजी एकदम चांगली. शिराजीचा काय प्रॉब्लेम नाही. असे कधी पडले किंवा दमले? लहान असतानाच पडले तरच पडतात, नाही तर पडत नाही. नंतर नाही. त्याच बाबऱ्यांचा एक भाऊ आहे हा बाबरा.
त्याचा पट्टा केवढा आहे बघा. हा त्या बाबरांचाच भाऊ. त्याला ही भुरी माझी आहे. पट्टे सगळे भुरे टाकणार. ह्याची आत्ता धुंदी माझी मिली ह्याची. ह्याची पट्टी बी लाटतात सगळे. ही वायकरांकडचीच खैरा बघा, वायकरांचाच आहे. हा बघा मुखिया हा बी चेन्नईचाच आहे. ह्याचे पट्टे आहेत ना. हे बबरे मुख्य देतो सगळे. याला माझी, त्याला ही माझी बबरी मुखी. हापूस आहे पण सगळे बबरे मुखी देतो. हा भाऊ त्या बाबऱ्यांचा. यांचा बाप असा होता धुंदा बाबरा. हा त्याला दिला होता मी सोडायला गावकीला. आलेला आहे. त्याला मादी ती बबरी मुख्या तांडी घातल्यात. हा तांबलपट आहे बघा. हे पूर्वी फक्त हाच कलर होता आपल्याकडे. सगळे तांबलपटच. जे 5-6 भाऊ होते. वरतून एकदम जुनी खान. वरती बघा सगळा पांढरा आहे, व्हाईट. खाली अख्खा चॉकलेटी कलर. 2 भाऊ होते. एक एका मित्राला दिला, त्याचा गेला होता म्हणून त्याला दिला. आता ह्याची अंडी बच्चे चालू आहेत. त्याला मादी, ही घरची मादी आहे. नारावरती आता एक पट्टावरती आहे नाही हा का. तो नंतर पांढरा होईल. हा एक मुख्यचा जोड आहे. धुंदा मुख्य. हाच बी लढता आहे जुना इकडचा आपला. कापूस मादी. कापूस मध्ये देणार ती. नंतर पहिला जुवायचं. हा काळा दैर खाली. त्याला नाही डुब्बत मध्ये ना. पट्टे दैर मारतो का? दैर मारतो. बबरा आणि धुंदाबरा आहे. धरलेला आहे एकाचा. ती माझी दौंडवरून आली ना, लहान असतानाच दिली होती एका मित्राला. ती दौंडून आली म्हणून तिचे बच्चे काढतात सध्या. हा सफेद धुंद्याचा जोड एक. नाही, ती दोन्ही बाहेरचे आहेत. मित्रांनी दिलेले आहेत ते. आहे धुंदे आहेत ना, सफेद धुंदे आहेत ना त्याचे. एक पपई धुंदा आहे बघा, कसा आहे तो. काळा डुब्बाचा जोड आहे बघा. हा जातवांमध्ये तिथं. मला म्हणलं ना मॅकपाई. आता मॅकपाईला हा जर्दा लावलाय आणि त्यांनी जर्दाच दिलाय. आता आपण चालू करतोय. आता केलेत म्हणा. हे 3-4 तर लढतात. 2 काळे लढतात. तो लाल देर लढतोय. आता हा जर्दा एक आहे आणि तो एक अजून एक जर्दा बाहेर आहे.
आहे का? नाही, हा ठरलेल्या कबुतरांचं पण ब्रीडिंग केलेलं आहे, तर तुमचा तर अनुभव काय आहे की समजा एखादा पडलेला कबुतराचं ब्रीड केलं त्याची पुढची पिढी पडती अशी लढते. लढतात काय असं काय नाही. 2-1-4 मधला एखादा पडतो, पण शक्यतो नाही. तो पण लढत होता, आपल्याला लढत असल्यामुळे आपण धरल्यामुळे त्याला ठेवलाय ना, तसं नसतं ठेवलं. असा धरलाय एवढा चांगला आणि कोणाचा तरी सोडलेला ते आपण ठेवत नाही. आपण चांगल्या क्वालिटीत ठेवतो, बाकी नाही ठेवत. कधी कधी समोरच्या किंवा आपल्या चुकीमुळे सुद्धा पक्षी पडतो त्याच्यामुळे ते तसं होतं. तसं होतं. त्याच्यामुळेच आपण ते ठेवले. बाकी तसे असे आल्यात लागले पटकनी बसले आणि सापडले ते ठेवत नाही. शक्यतो टोटल मला वाटतं 100% पक्षी तुमचा घरचाच आहे. सगळा घरचा 100% घरचा. एखादा 1-2 वेगळे असतील अच्छा. तर सगळे घरचे. भाऊ, एवढ्या हवेची 100-150 कबूतर सांभाळणं, जोडा सांभाळणं हे काही एकट्याचं काम नाही. तर याचं नियोजन तुमचे हे जे सगळे मित्र करतात, तर त्यांची ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांसाठी. हे जोडांचं बघणारा हा एक, हे उदेश होळकर अच्छा. आणि अजून एक आनंद मुंगशे, तो आत्ताच घरी गेला. त्यानंतर हा गणेश सूळ आणि तो भारत निनावरे. अच्छा. हे सगळे जोडा जे बघतात, मी फक्त हवेचे बघतो. ह्यांच्या जेवावरती सगळे जोड असतात. सकाळी हवा ज्यावेळेस असते त्यावेळेस तुम्ही सगळे असता का तुम्ही एकटेच? मी एकटा असतो, हे येऊन जाऊन करतात हवेच्या वेळेस. पण जोडे हे सगळे कंटिन्यू सांभाळतात. जोड्यांचं सगळं काय बघतात तेच बघतात. जोडा लावायच्या त्या बच्चांचं सगळे नियोजन यांचं. यांना जे पाहिजे ते यांनी घ्यायचं, आणायचं, असलं घ्यायचं, आपल्याला तसं लावायचं, ते करायचं, यांचं नियोजन सगळं. अच्छा. सगळ्यांनी मिळून केलं तरच होतं. पद्धतीने ते काम. सध्या रेसरचं तुम्ही म्हणता, रेसरचं ते त्या भारतला रेसरचं खूप म्हणजे थोडं त्याला माहिती आहे रेसर बद्दल. त्याच्यामुळे मग तो एक नर मादी आणून ते आपल्याला तयार करतोय. तुम्ही जास्त करून तुम्ही जातवांकडे तुमचं जास्त आवड आणि रेसर असं दोन्ही सगळ्यांचं काही कॉम्बिनेशन. काहींचं रेसर वरती थोडं प्रेम आहे, काहींचं याच्यावरती, त्यामुळे दोघांचं चालू असतं, त्याच्यामुळे चालू आहे आपलं. बरं. सगळ्यांचं पण धन्यवाद की तुम्ही एवढे चांगली कबुतरं सांभाळलेत आणि एक शौक तुम्ही जपताय. धन्यवाद. भाऊ, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. आताच आपण भाऊ गायकवाडांच्या हवेचे कबूतर आणि जोडा बघितल्या. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.